मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. तर आज आमच्या डबेवाल्यांची फरमाईश होती की याची भाजी पाहिजे होती, म्हणून त्यांनीच आणून दिली होती ती भाजी मला. आणि स्वच्छ वगैरे करून ते माशाचा एक प्रकार आहे. मी सुद्धा पहिल्यांदाच बनवत आहे आणि पहिल्यांदाच बनवत असल्यामुळं काही चुकलं असलं तर माफ करा. आणि मी पहिल्यांदाच बनवत आहे ही भाजी. तर मी इथं घेतले होते जिरे, कढीपत्ता, लसूणच्या काही पाकळ्या कट करून पॅनमध्ये गरम तेल करून भाजायला घेतल्या. आणि एक कट केलेला बारीक कांदा आणि छान असं आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीरचं वाटण केलं होतं. मस्त असं ती आणलेली मच्छी स्वच्छ अशी धुवून घेतली होती आणि छान असं मी इथं कांदा परतायला ठेवलेला. मस्त असा कांदा परतून झाल्याच्यानंतर जे घरात आहेत ते मसालेच मी घातले त्याच्यामध्ये. हळद, लाल तिखट, मीठ वगैरे जे पण माझ्याकडं आहे मसाले आहे तेच मसाले घातले आणि अशी मी त्याची भाजी बनवत होती. आता कशी होती काय माहिती. छान असा कांदा माझा लालसर होत आला. मग त्याच्यानंतर मी मस्त असे मसाले घालून घेतले याच्यामध्ये आणि मसाले छान परतल्याच्यानंतर ते आपलं आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीरचं वाटण घालून घेतलं छान अशी मला ओलसर अशी ती भाजी करायची होती. मग मस्त असे मी मसाले परतून घेतले पॅनमध्ये आणि हिरवं वाटण घालून ते सुद्धा छान असं मी परतून घेते. हे पहा, छान असं मी परतून घेतल्याच्यानंतर ती मच्छीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली होती. ती मच्छी नंतर त्याच्यामध्ये मी टाकली आणि ती मच्छी टाकताना अशी लांबसर होती बोटासारखी आणि नंतर ती गोल आकाराची झाली होती शिजून. तर बघूयाच तर चला आपण हे वाटण घालून घेतल्याच्यानंतर मी मस्त ते वाटणसुद्धा परतून घेतलं छान असं. आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीरचं वाटण होतं त्याला मी फोडणी केलेली होती थोडीशी. तर ते वाटण मी छान असं परतायला ठेवलेलं आहे झाकण ठेवून. हे पहा, मस्त असं वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आपण. कारण जास्त तिखट भाजी नव्हती करायची त्याच्यामुळे मी थोडेसेच मसाले घातले होते आणि मस्त असं हे वाटण माझं चाललेलं परतायचं काम. वाटण आता आपलं परततच आलेलं आहे. तर चला आता आपण ह्याच्यामध्ये मच्छी घालून घेऊया. ती मच्छी छान अशी पॅनमध्ये टाकल्याच्यानंतर मस्त अशी परतून घेऊया मच्छीलासुद्धा त्या मसाल्यासोबत. हे पहा, आता दिसताना आपल्याला लांब लांब दिसते आणि नंतर बघा कशी दिसते, अशी गोल आकाराची छान अशी ती दिसत होती शिजल्याच्यानंतर. व्यवस्थित अशी मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली आणि थोडंसं कोमट पाणी घातलं की शिजायला. तर तुम्ही कधी या मच्छीची भाजी केली का नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास हर्षदाच्या गोष्टी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. आणि कशी वाटली या मच्छीचं नाव काय आहे नक्की कमेंट करून सांगा. हे पहा, आता ही शिजत आल्याच्यानंतर ही मच्छी अशी गोल गोल गोळा होऊन म्हणजे अशी गोल दिसायला लागते. मग छान अशी तिला उकळी आल्याच्यानंतर मी वरतून अशी कोथिंबीर घातली मस्त अशी. आणि हे पहा, आता ती गोल झालेली मच्छी तुम्हाला दाखवते. हे पहा, असा गोल शेपमध्ये ती झालेली आहे. आणि छान असा मी पटकन कांदा, लिंबू, काकडी कापून भात, मस्त अशी ती मच्छीचं कालवण आणि छान अशी डबा भरला.